नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक क्रमांक 2 वास्तव संख्या या घटकातील पुढील मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. करणीचे परिमेयीकरण, रॅशनलायझेशन ऑफ स्क्वेअर्ड. आता परिमेयीकरण म्हणजे काय तर थोडक्यात सांगता येईल आपल्याला, दोन करणींचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर त्यापैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचा परिमेय गुणक म्हणतात. म्हणजे दोघांचा जर गुणाकार केला दोन करण्यांचा तर ती संख्या परिमेय येत असेल तर एका करणीला दुसऱ्या करणीची परिमेय गुणक असं त्याला म्हणतात. व्याख्या लिहूया. दोन करणींचा गुणाकार, दोन करणींचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल, परिमेय संख्या येत असेल, तर त्यापैकी एका करणीस दुसऱ्या करणीचा परिमेयीकरण गुणक, परिमेयीकरण गुणक म्हणतात. म्हणजेच त्याला आपण इंग्रजीमध्ये रॅशनलायझिंग फॅक्टर असं म्हणतो. दोन करणींचा जर गुणाकार परिमेय संख्या येत असेल आणि त्यापैकी एका करणीस दुसऱ्या करणीचा परिमेय गुणक असं म्हणतात. आता यावर आधारित आपण उदाहरणं पाहणार आहोत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल परिमेयीकरण म्हणजे काय आणि परिमेयीकरण गुणक कशाला म्हणतात. उदाहरण 1 आपण पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 1. वर्गमुळात 2 या करणीचा परिमेय गुणक लिहा. म्हणजेच वर्गमुळात 2 ला अशा करणीनं गुणा की येणारा गुणाकार हा काय आला पाहिजे, परिमेय संख्या आली पाहिजे. आता तुमच्या लक्षात येईल वर्गमुळात 2 ला जर 2 न गुणलं, वर्गमुळात 2 न गुणलं तर काय येईल, वर्गमुळात 4 येणार. बेदुनी 4 आणि 4चं वर्गमूळ किती येतं, 2 येतं. म्हणजे 2 ही परिमेय संख्या आली. म्हणून या ठिकाणी वर्गमुळात 2 चा परिमेयीकरण गुणक वर्गमुळात 2 आहे. कारण ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर येणारं उत्तर ही परिमेय संख्या आलेली आहे. या ठिकाणी 2 ही परिमेय संख्या आहे आणि याला वर्गमुळात 2 न गुणल्यानंतर ती परिमेय संख्या, म्हणून वर्गमुळात 2 चा परिमेय गुणक वर्गमुळात 2 आहे. पुढील एक उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. आता वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 8 हा गुणाकार करा. हा गुणाकार करण्यासाठी सांगितलेला आपल्याला. गुणाकार करा.
आता गुणाकार कसं करतात, ह्या सजातीय करणी आहेत, त्याचा गुणाकार पहा. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 8 बरोबर एकाच करणी चिन्हाखाली लिहिणार आहोत. 2 गुणिले 8, 8 दुनी किती आलं, वर्गमुळात 16 आणि 16चं वर्गमूळ किती आहे, 4 आहे. म्हणजेच या उदाहरणात वर्गमुळात 2चा परिमेय गुणक किती आहे, वर्गमुळात 8 आहे आणि वर्गमुळात 8चा परिमेय गुणक किती आहे, वर्गमुळात 2 आहे असं आपल्याला लिहिता येईल. म्हणून वर्गमुळात 2चा परिमेयीकरण गुणक वर्गमुळात 8 आहे. आता ह्या 8ची फोड आपण 4 दुनी 8 सुद्धा करता येईल. त्याचबरोबर 4चं वर्गमूळ 2 बाहेर येईल, म्हणजे 2 वर्गमुळात 2 हा सुद्धा याचा परिमेयकरण गुणक होणार आहे. म्हणजे 2 करणींचा जर गुणाकार केला तर येणारं उत्तर परिमेय संख्या असेल तर तिला आपण काय म्हणतो, एकमेकाचा परिमेय गुणक असं म्हणतो. आता पुढील उदाहरण पाहणार. दिलेल्या करणीचे परिमेयीकरण गुणक एकमेव नसतो तर त्याला अनेक परिमेय गुणक असतात. लक्षात ठेवा. आता एक उदाहरणार्थ पाहूया. तर या ठिकाणी वर्गमुळात 2 आहे, याला कुणी कुणी गुणल्यानंतर परिमेय संख्या येईल. समजा आता मी इथं 2 वर्गमुळात 2 न गुणतो पहा. म्हणजेच 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, 2 गुणिले 2 बरोबर 2. या दोघांचं वर्ग बेदुनी 4, 4चं वर्गमूळ 2 म्हणजे उत्तर आलं 4. म्हणून वर्गमुळात 2चा 2 वर्गमुळात 2 हा सुद्धा परिमेयीकरण गुणक आहे. तसंच वेगवेगळे परिमेयीकरण गुणक असतात, ते आपण शोधायचे आहेत. पुढील उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 3 पाहूया. उदाहरण क्रमांक 3. वर्गमुळात 27चा परिमेयीकरण गुणक लिहा. परिमेयीकरण गुणक लिहा. आता दिलेली करणी आहे ती सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, सोप्या रूपात लिहिणार आहोत आणि मग त्याचा परिमेयीकरण गुणक शोधणार आहोत. तर या ठिकाणी वर्गमुळात 27ला सोप्या रूपात कसं लिहिता येईल. आता 27ची फोड अशी करायची आहे, 2 अवयव पाडायचे की एक अवयव त्याचा पूर्ण वर्ग पाहिजे. म्हणजेच 9 त्रिक 27, 9 त्रिक 27 आणि 9चं वर्गमूळ आहे ते आपण बाहेर घेतो. 9चं वर्गमूळ किती येणार, 3. म्हणजे 3 वर्गमुळात 3 म्हणजेच वर्गमुळात 27 आहे. आता याचा परिमेयीकरण गुणक शोधणार आहोत. तुमच्या लक्षात आलं असेल यापूर्वीच्या पहिल्या उदाहरणात वर्गमुळात 2 होतं म्हणून वर्गमुळात 2 न गुणलं. तसंच या ठिकाणी वर्गमुळात 3 आहे म्हणून याला वर्गमुळात 3 न गुणूया. पहा 3 वर्गमुळात 3 आहे त्याला वर्गमुळात 3 न गुणतो. म्हणजेच 3 आहे तसंच राहणार, 3 आहे तसंच. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 एकाच करणी चिन्हात येणार. म्हणजेच 3 वर्गमुळात 9 बरोबर 3 गुणिले 9चं वर्गमूळ 3, 3 त्रिक 9 आणि 9 ही काय आलेली आहे, परिमेय संख्या आली. 9 ही परिमेय संख्या आली. कुणी गुणल्यानंतर वर्गमुळात 3 न. म्हणून वर्गमुळात 3 हा वर्गमुळात 3 हा वर्गमुळात 27 या करणीचा परिमेयीकरण गुणक आहे. परिमेयीकरण गुणक आहे.
असे वेगवेगळे परिमेयीकरण गुणक असू शकतात. उदाहरणार्थ जर पाहिलं तर 4 वर्गमुळात 3, 7 वर्गमुळात 3, 8 वर्गमुळात 3 असे अनेक परिमेय गुणक मिळू शकतात. पुढील उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण क्रमांक 4. उदाहरण क्रमांक 4. एक छेद वर्गमुळात 5 च्या छेदाचे परिमेयीकरण करा. च्या छेदाचे परिमेयीकरण करा. म्हणजे त्याचा छेद आहे ती संख्या काय आली पाहिजे? परिमेय संख्या आली पाहिजे. तर उत्तर यासाठी काय करणार आहोत बा? 1 छेद वर्गमुळात 5 बरोबर अंशाला आणि छेदाला समान संख्येनं गुणणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलं असेल जर छेद परिमेय यायचा असेल तर ह्या छेदाला वर्गमुळात 5 न गुणलं पाहिजे. जसं वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2 न गुणलं परिमेय संख्या आली. वर्गमुळात 3 ला वर्गमुळात 3 न गुणलं तसं वर्गमुळात 5 ला वर्गमुळात 5 न गुणावं लागेल. परंतु अंशाला आणि छेदाला गुणायचं आहे. म्हणजेच वरती अंशांचा गुणाकार आणि खाली छेदांचा गुणाकार. अंशांचा गुणाकाराला वर्गमुळात 5 एक्के वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजेच 5 5 ते काय येणार आहे? 25 येणार. आणि या ठिकाणी वर्गमुळात 5 छेद 25चं वर्गमूळ काय आलं? 5 आलं. आणि या ठिकाणी छेदाचं काय झालेलं आहे? परिमेयीकरण. छेद परिमेय आलेला. छेद परिमेय आलेला आहे. छेदाचे परिमेयीकरण करा. या प्रकारची उदाहरणं सोडवावी लागतात. अजून एक उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक 5. 3 छेद 2 वर्गमुळात 7 च्या छेदाचे परिमेयीकरण करा. च्या छेदाचे परिमेयीकरण करा. च्या छेदाचे परिमेयीकरण करा. म्हणजे जसं इथं वर्गमुळात 5चं परिमेय संख्या आली तसं छेदस्थानी जी संख्या आहे 2 वर्गमुळात 7 म्हणजे छेद त्याचा परिमेय संख्या आलं पाहिजे. उत्तर आपण पाहणार आहोत. या ठिकाणी 3 छेद 2 वर्गमुळात 7 आहे बरोबर 3. आता वर्गमुळात 7 आहे याचं जर परिमेयकरण करायचं असेल तर छेदाला वर्गमुळात 7 न गुणावा लागेल. इथं पहा वर्गमुळात 3 न वर्गमुळात 3 न गुणलं. वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 न गुणले तसं वर्गमुळात 7 न अंशाला आणि छेदाला या करणीच्या गुणावं लागेल. 3 छेद 2 वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 छेद वर्गमुळात 7 येणार आहे. आता अंशांचा जर गुणाकार केला तर 3 गुणिले वर्गमुळात 7 म्हणजेच 3 वर्गमुळात 7 छेद 2 गुणिले आता पहा वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 म्हणजे 7 7 49 आणि त्याचं वर्गमूळ किती असणार आहे? 7 असणार आहे. म्हणजेच 3 वर्गमुळात 7 छेद 7 दुनी किती आलं? 14 आलेलं आहे. 7 दुनी 14 म्हणजे छेदाचं परिमेयीकरण झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण एक 5 उदाहरणं या प्रकरणातली पाहिलेली आहेत. पुढील उदाहरणं सराव संच 2.3 मध्ये अभ्यासणार आहोत. हे मुद्दे लक्षात घ्या. उदाहरणं पुन्हा पुन्हा सोडवा म्हणजे तुमच्या लक्षात येतील. धन्यवाद विद्यार्थी मित्र.